गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. बघा किती छान आहे सगळं वातावरण. वाव, खूप वर्ष केलं बाबा कॉर्पोरेटमध्ये काम. सकाळी ऑफिसमध्ये बसलो, बाहेरच्या जगाची माहिती नाही, MIS रिपोर्ट्स, सारख्या मीटिंग, ट्रायल बॅलन्सेस, बॅलन्स शीट, स्क्रूटिनी, स्टॅच्युटरी ऑडिट. हे भगवान, बहुत जिंदगी गवा दी उसमें. मित्रांनो, माझं एक म्हणणं आहे की तुम्ही आयुष्य जे जगले, म्हणजे पर्टिक्युलरली हे काही लोकांसाठी की जे एक 40 वगैरे ऑलरेडी झालेले आहे, ज्यांनी समजा 20-25 वर्ष ऑलरेडी काम केलं आहे, त्यांच्यासाठी आहे. नवीन पिढी किंवा तरुण मुलांसाठी नाही. दिस इज नाव युअर टाईम टू कंटिन्यू. सो आय वॉन्ट से एनिथिंग अबाउट यू गाईज. तर हे जे मित्र आहेत 40, 45, 50वाले, ज्यांनी खूप पिरियड एका पर्टिक्युलर चाकोरीबद्ध आयुष्यात काम केलं आहे, त्यांचं काय म्हणणं आहे आयुष्यासाठी? तुम्हाला कॉन्स्टंट हेच आयुष्य जगायचं आहे की काय? म्हणजे काही जण त्यात अगदी रिटायर होतात. रिटायर झाल्यावरसुद्धा ते परत कन्सल्टंट म्हणून काम करतात कंपनीत. म्हणजे ठीक आहे, पैसे जमवायचे तुम्हाला, पण आयुष्य इतकं रेस्ट्रिक्टेड नाही आहे की तुम्ही पैसे जमवणार. एक मौज मजा म्हणून कधीतरी वर्षातून 2-3 ट्रिप मारणार किंवा विकेंडला 2 सुट्ट्या जोडून आल्या की मी परत सुट्टी घेणार, कुठेतरी जाऊन येणार, हॉटेलमध्ये राहणार. चांगल्या जे थोडे जास्त चांगले कमावणार आहे ते कुठेतरी फॉरेनच्या टूर मारणार आणि दे विल थिंक दॅट लाईफ इज डन. इज इट लाईक दॅट? डेफिनेटली नॉट. आयुष्यात आहे ना, खरं खूप काही आहे बघण्याजोगं आणि करण्याजोगं. करण्याजोगं म्हणजे परत फायद्यासाठी नाही, मनाच्या आनंदासाठी. कारण काय असतं की बेसिकली आनंद हा स्वनिर्मित असला तर चांगला असतो. तो कुठून जनरेट नाही झाला पाहिजे, तो स्वतः जनरेट करता आला पाहिजे आणि त्या निसर्गाचा आनंद घेता आला पाहिजे. आता बघा किती सुंदर दिसतंय. ॲप्रोच असतो प्रत्येकाचा. काही लोकांना वाटेल काय म्हणजे व्हॉट इज दिस बुलशिट, बट दॅट्स नॉट द केस माय फ्रेंड्स. ॲक्च्युली निसर्ग हा खूप सुंदर आहे आणि तुमचा ब्रेन जेव्हा कस्टमाइज होतो, कंडिशन्ड होतो एक 20-21 वेळा, तेव्हा तुम्हाला ती गोष्ट आवडायला लागते. निसर्ग हा सुंदर आहे. तर माझं त्या सर्व मित्रांना म्हणणं आहे की ज्यांनी एक 40-45 वर्षाच्या वयाचे ना, आता ज्यांनी 20-20, 30-30 वर्ष ऑलरेडी कॉर्पोरेटमध्ये काढले किंवा जे ॲटलिस्ट नियर रिटायरमेंट आहे, त्यानंतर त्यांनी काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करा. परत तेच करू नका. Just don't accumulate money balances in your bank accounts, because if your children are capable, probably what they will make in their times will be much more than what you have kept for them. And if they don't deserve it, then no matter how much you keep for them for their future, they won't be able to retain it. तर त्यामुळे तुम्ही स्वतःसाठी पण आयुष्य जगा, ट्रिप करा, भरपूर फिरा. आणि मी जसं आधी म्हणलो, म्हणजे कदाचित मी मांडू नसेल शकत, पण एक चाकोरीबद्ध आयुष्य जगायचा प्रयत्न करू नका किंवा एक डिफाईंड आयुष्य जगायचा प्रयत्न करू नका की असंच जगलं पाहिजे, एक जनरली काम केलं पाहिजे, पैसे कमावले पाहिजे. पैसे इम्पॉर्टंट आहे. प्रश्न हा आहे की किती. हा ज्याचा त्याचा परत वैयक्तिक प्रश्न आणि प्रत्येकाची गरज वेगळी आहे. कोणाला 1 लाखात समाधान वाटतं, कोणाला 5 लाखात, कोणाला 1 करोड, कोणाला 10 करोड. आणि काही तर तुम्हाला माहिती आहे की किती खाऊ राहिले पैसे तुफान आणि त्यांचं पोटच भरलं नाही. तर आपल्याला हे ठरवायचं आहे की आपल्याला कुठे थांबायचं आहे. कोणती गोष्ट संपत नसते, तिला थांबवावं लागते. संपतं ते आयुष्य. आणि काम करताना तुम्ही ठरवा की तुम्हाला थांबायचं आहे कुठे की संपोच तर करायचं आहे. कारण तुम्ही
त्यावर तुमचं ते डिपेंड आहे की बेसिकली तुम्हाला कसं आयुष्य जगायचं आहे आणि तुम्ही काय आनंद घेता. तुम्ही म्हणाला रे एक व्हिडिओ करून फक्त तू आता एक तत्त्वज्ञान सांगतो आहे, पण असं नाही आहे. खूप छोट्या छोट्या मोमेंट्स असतात. तुम्ही सगळं कॅप्चर नाही करत आणि सगळं व्हिडिओ नाही करत. त्याचं त्याची पद्धत असते जगायची. फक्त मला इतकंच वाटतं की ज्या लोकांनी जे आयुष्य जगलं आहे त्यांनी एकदा जस्ट एक परत रिथॉट द्या त्या गोष्टीवर की इज इट द ओनली वे टू लिव्ह लाईफ. दॅट इज वॉट द पॉईंट ऑफ माय डिस्कशन इज राईट नाव. की जस्ट क्वेश्चन युअर सेल्फ ओनली वन क्वेश्चन दॅट इज इट द ओनली वे. इज इट द वे बिकॉज आय नो इट, I am comfortable with it, and I think that this is the only way I can live a life, and you will get the answer for that question. बाकी ठीक आहे, मजा करा, एन्जॉय करा, जसं जमल तसं मजा करा. आणि मी परत सांगितलं, मजा ही तुमची, आनंद हा तुमचा. भौतिक सुखाशी खूप नका अटॅच ठेवू. आवश्यक ते जरूर करा, पण एक घर आहे म्हणून 2 घरं करून त्याचं EMIमध्ये लॉक नका होऊ. एक कार आहे 2 कार घेण्यासाठी लॉक नका होऊ. एक 10 लाखाची गाडी तर 25 लाखात 50 लाखाची गाडी घेण्यासाठी लॉक नका होऊ. एन्जॉय करा. सगळी रात्र गाद्या टाकण्यात नाही गेली पाहिजे. एक गादी टाकून छानपैकी तिच्यावर झोपलं पण पाहिजे. एनिवेज आय थिंक माझा हा प्रयत्न होता काही सांगायचं सर्वांना. आय डोंट नो हाऊ यू टेक इट. आणि बाकी चलो, एन्जॉय युअर लाईफ. टेक केअर. बाय. गॉड ब्लेस यू गाईज. बाय.